नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव। तर मित्रांनो, शासनाकडून रेशन कार्ड धारकांना 1000 रुपये मिळणार होते। तर या योजनेची आता सुरुवात झाली असून तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही तुम्ही कसं पाहू शकाल, तुम्हाला तुमचे पैसे कसे आणि केव्हा मिळतील, तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर अर्ज कसा करायचा, पात्रता तुमची काय असणार आहे, याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। तर पाहूयात संपूर्ण माहिती काय आहे। तर येथे पाहू शकता, रेशन कार्ड धारकांना आता दरमहा 1000 रुपये दिवाळी नंतर या 5 राज्यात योजना सुरू। कोण पात्र? रेशन कार्ड कॅश भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे। केंद्र आणि राज्य सरकारने मिळून एक मोठा निर्णय येथे घेतला आहे, ज्यानुसार वैध रेशन कार्ड धारकांना आता दर महिन्याला 1000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। पुढे त्यांनी काय म्हटलंय पहा। महागाईच्या या काळामध्ये गॅस, वीज, भाजीपाला आणि शिक्षणाचे खर्च वाढले असताना गरीब कुटुंबांना थोडासा आर्थिक दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। थेट आर्थिक मदत मिळाल्यास लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजा सहज भागवता येतात। योजनेची अंमलबजावणी आणि सुरुवात कधी? तर ही योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून राबविली जात आहे। यामध्ये केंद्र सरकार निधी पुरविणार असून राज्य सरकार अन्न आणि नागरी पुरवठा विभागामार्फत म्हणजे फूड आणि सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंट पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करतील आणि योजनेची देखरेख करतील। आता योजनेची सुरुवात जी आहे ती 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होईल। आता येथे सुरुवातीची राज्य पाहूयात। पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या 5 राज्यामध्ये अंमलबजावणी होईल। आता पात्रता काय असणार पहा। तुमचं कार्ड BPL बिलो पॉवर्टी लाईन आणि अंत्योदय अन्न योजना म्हणजे AAY कार्डधारक तुम्ही असणं आवश्यक आहे। तुमचं वार्षिक उत्पन्न 1 लाख ते 2 लाखापेक्षा कमी असायला हवं। त्याचबरोबरीनं तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरी करणारा कोणीही नसावा। सोबतच तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत नसावी। त्यानंतर पहा, रेशन कार्ड वैध असावे, KYC पूर्ण झाली असावी, तुम्ही जे बँक खातं द्याल ते तुमचं बँक खातं तुमच्या आधारशी लिंक असावं। त्यानंतर येथे पहा, पैसे कसे मिळतील आणि अर्ज कसा करायचा। आता सरकार तुम्हाला ही मदत DBT मार्फत करणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होते। त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, अर्ज करण्याची गरज। ज्यांच्याकडे आधीपासून वैध रेशन कार्ड आहे त्यांना वेगळा अर्ज करण्याची गरज नाही, परंतु KYC आणि बँक लिंकिंग पूर्ण नसल्यास जवळच्या तहसील कार्यालय किंवा रेशन दुकानावर जाऊन KYC पूर्ण करावी लागेल। आता आवश्यक कागदपत्रे कोणती असणार तर आधार कार्ड, रेशन कार्ड, पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र आणि निवासाचा पुरावा। आता तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते कसं पाहावं लागेल तर mahafood.government.in या वेबसाईटवर जाऊन तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही तुम्ही चेक करू शकता। आता यादीमध्ये तुमचं नाव कसं पाहायचं तर लाभार्थ्यांची यादी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या NFSA अधिकृत सरकारी वेबसाईटवर म्हणजे nfsa.government.in येथे तुम्हाला उपलब्ध आहे। सुरुवातीला तुम्हाला NFSA या वेबसाईटवर जावं लागेल। त्यानंतर येथे तुम्हाला बेनिफिशियरी लिस्ट लाभार्थी यादी यावर क्लिक करावं लागेल। त्यानंतर येथे तुम्हाला आपलं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे। त्यानंतर येथे तुम्ही तुमचं नाव आणि रेशन कार्ड नंबर टाकून तुमचं यादीमध्ये नाव पाहू शकता। तुम्हाला याबाबत कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा। तर अशा नवनवीन अपडेट करिता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोवर तुमची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।